गरजेच्या गोष्टी. जितेंद्रच्या सांगण्यावरून इतर तिघेही त्यांच्या गावी जायला शेवटी तयार झाले. पिकनिकचा सगळा खर्च चौघांनी आधीच वाटून घेतला होता. चेतनची स्वतःची टॅक्सी होती आणि तो स्वतः ती चालवणार होता, म्हणून त्याला खर्चातून वगळलं गेलं होतं. बाकी टॅक्सीत पेट्रोल जितेंद्र त्याच्या पैशात टाकणार होता. संपूर्ण प्रवासातील खाण्यापिण्याची सोय ओंकार आणि संध्या करणार होते. त्यामुळे आता त्यांची ही पिकनिक अगदीच कमी खर्चात होणार होती. ठरल्याप्रमाणे सगळेच जण सकाळच्याच वेळी त्यांच्या टॅक्सीतून शहराबाहेर पडले. सुरुवातीचा काही काळ गप्पा गोष्टींत कधी निघून गेला हे त्यांनाच कळलं नाही. पण जसजसं त्यांचं गाव जवळ येऊ लागलं तसतशी त्यांच्या मनात एक अनामिक भीती वास करू लागली. पहिल्यांदाच ते त्यांच्या गावी चालले होते. वेळेचा तितका अंदाज न घालता आल्याने पहाटे पोहोचणारी त्यांची गाडी रात्री 10 वाजताच त्यांच्या गावच्या परिसरात येऊन पोहोचली होती. तसे तर ते अजूनही मुख्य हायवेवरच होते. तेवढ्यातच त्यांना तिथे एक गॅरेज दिसलं. त्यांनी तिथेच त्यांची गाडी थांबवली. गॅरेजची लाईट चालू होती, पण तिथे कोणी दिसत नव्हतं. चेतनने टॅक्सीचा हॉर्न वाजवताच गॅरेजच्या आतल्या खोलीतून एक माणूस डोळे चोळत बाहेर आला. माफ करा दादा, तुमची आम्ही झोपमोड केली. आम्हाला जरा एक पत्ता हवा होता. तुम्हाला ते ओसाड पडलेलं गाव माहीत आहे का? खूप वर्षांपूर्वी तिथे दरड कोसळली होती. चेतनचे हे वाक्य ऐकून तो गॅरेजवाला त्यांच्याकडे एखादं भूत पाहिल्यासारखा एकटक पाहतच राहिला. काही क्षणाने तो भानावर येत म्हणाला, पुढे एक वळण लागेल, त्या वळणावरून खाली उतरा आणि यात कच्च्या रस्त्यावरून सरळ काही किलोमीटर पुढे जा. तिथेच आहे ते गाव. पण तुम्हाला अशा जागेवर मुद्दामून कशाला जायचं आहे? त्या माणसाच्या या प्रश्नात बरंच काही दडलं होतं, पण ते त्याला सगळंच काही सांगत बसले नाहीत. त्या गॅरेजवाल्याचे आभार मानत ते पुढे निघाले. त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे त्यांना रस्त्यावर समोर एक वळण मिळालं. तिथूनच एक कच्चा रस्ता हायवेवरून उतरून कदाचित त्याच गावाच्या मार्गाला जात होता. चेतनने त्यांची गाडी त्याच मार्गावर वळवली. तो रस्ता फारच खडबडीत वाटत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटकळ झाडी वाढलेली होती. त्या रस्त्यावर साहजिकच कुठेही स्ट्रीट लाईट दिसत नव्हती. पण टॅक्सीच्या हेडलाईटच्या उजेडात त्या रस्त्यावरचं काही फुटांवरचं दृश्य मात्र स्पष्ट दिसत होतं. विशेष म्हणजे त्या कच्च्या रस्त्यावरही बरंचसं गवत वाढलेलं होतं. मध्येच काही वेलीही वाढलेल्या दिसत होत्या. टॅक्सी पुढे जाताना ती त्यांना अक्षरशः तोडून जात होती. हे सगळं एकाच गोष्टीचे संकेत देत होते, ते म्हणजे या भयान वाटेवरून कित्येक दिवस, कित्येक महिने, कदाचित काही वर्षही असतील, तिथून एकही वाहन गेलं नव्हतं. हा विचारच किती भयावह होता. बाहेरच्या त्या गूढ वातावरणाची भीती चौघांच्याही चेहऱ्यावर दिसत होती. कोणी तोंडातून एक शब्दही काढत नव्हतं. सगळे मुख घेऊन बाहेरचा अंधारा परिसर न्याहाळत होते. रस्त्याकडेची झाडी इतकी वाढली होती की त्यांच्या फांद्या खाटखाट करून चेतनच्या टॅक्सीवर बसत होत्या. अरे ही झाडं माझ्या गाडीवर ओरखडे पाडत आहेत, चेतन जरा वैतागतच म्हणाला. पण तिथल्या वातावरणातील गूढता इतकी भयानक होती की कोणी तोंडातून एक शब्दही काढला नाही. तोच धाडधाड करत एक घुबड थेट त्यांच्या टॅक्सीच्या समोरच्या खिडकीवर येऊन धडकलं. चेतननेही घाबरून लगेचच ब्रेक दाबला. तसं ते पांढऱ्या रंगाचं घुबड उडत झाडीत निघून गेलं. मरणार, आपण मरणार आता. संध्या काहीतरी विचित्र बरळू लागली. काय ग, असं काय बोलतेस वेड्यासारखी? असं म्हणतात दारात घुबड येऊन ओरडायला लागलं की घरातील कोणीतरी नक्की मरतं. आता तर हे कुठून तरी येऊन आपल्याच गाडीवर का धडकलं? अगं असं काही नसतं. या सगळ्या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. आपल्या गाडीचा उजेड अचानकच आल्याने गोंधळलं असेल ते, बाकी काही नाही. मित्रांनी समजावलं जरी असलं तरी संध्या अजूनही त्या विचारांतून बाहेर पडली नव्हती. अखेर त्या ओबडधोबड आणि काटकळ रस्त्यावरून ते साधारण रात्रीच्या 11:30 वाजता त्यांच्या विराण गावी पोहोचले. चेतनने तिथे येऊन त्यांची गाडी थांबवली होती खरी, पण गाडीतून अजूनही कोणी बाहेर पडत नव्हतं. गाडीत बसूनच ते मित्र त्यांचा तो विराण पडलेला गाव पाहत होते. तिथे 15-20 घरं एकमेकांपासून काही अंतरावर होती. म्हणजे गावातील बाकी घरं
ही त्या कोसळलेल्या दरडीखाली आली नव्हती, पण तिथेही सगळीकडे अगदी घरांच्या कौलांवरही छोटं मोठं रान उगवलं होतं. बऱ्याचशा घरांनी तर वाळवी लागल्याने कधीच जमीन पकडली होती. तिथे त्यांच्या भिंतींचे काही अवशेषच दिसत होते. आता तर त्या घरांच्या आतमधूनही झाडे बाहेर आली होती. चौघांनीही एकदा एकमेकांकडे पाहिले आणि ते एक एक करून गाडीतून बाहेर पडले. रात्रीचा तो गार वारा त्यांच्या अंगाला चाटून जात होता, पण समोर भकास अवस्थेतील ते घरांचे आकार मात्र त्यांच्या अंगावर भीतीची शहारी आणून गेले. ते चारही मित्र तिथला तो परिसर पाहतच होते. तोच तिथल्याच एका घरापाठून एक काळी मोठी सावली झपकन धावत दुसऱ्या एका घरापाठी गेली. तिला पाहून तर जितेंद्रचं संपूर्ण अंगच शहारलं. मला वाटतं आपण असं बराच वेळ रात्रीचं बाहेर न राहिलेलंच बरं, जितेंद्र म्हणाला. म्हणजे तू असं का बोलतोयस? आम्हाला असं उगाच घाबरवू नकोस आता. नाही, मी तुम्हाला घाबरवायच्या हेतूने नाही बोललो. तुम्ही पाहताय इथे सगळीकडे झाडं झुडपं वाढली आहेत, त्यामुळे इथे जंगली प्राणी आणि सरपटणारे प्राणीही असतील म्हणून सहज म्हणालो. जितेंद्रने सारवासारव जरी केली असली तरी त्याच्या मनात नक्कीच काहीतरी होतं आणि तो ते त्याच्या मित्रांपासून लपवत होता. जितेंद्रच्या सांगण्यावरून सगळेच राहण्यासाठी तिथली घरं पाहू लागले. तिथल्या घरांची फारच दुरावस्था झालेली होती. बरंच शोधल्यावर त्यांना तिथे त्यातल्या त्यात एक राहण्यायोग्य घर दिसलं, पण त्या घराच्या दाराची कडी आधीच तुटलेली होती. घरात आत सगळीकडे धूळ, माती आणि पालापाचोळ्यांचा ढीग पसरलेला होता, पण त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. त्यांनी चौघांनीही मिळून त्या घराची आतील एक बेडरूम सदृश्य खोली पटापट साफ करून घेतली आणि ते तिथे झोपायची तयारी करू लागले. तो नायिकाचा वाडा नेमका आहे तरी कुठल्या बाजूला? ओंकारने विचारले. आता अंधारात तर त्याचा काही अंदाज येत नाही. उद्या सकाळीच पाहू, असं म्हणत सोबत आणलेलं थोडंफार सुकं खाणं खाऊन ते झोपायचा प्रयत्न करू लागले. बराच वेळ संध्याला झोप येत नव्हती. तिथे घरात मोठमोठ्या सरड्यांच्या आकारातील पाली घरांच्या भिंतींवर आणि छतावर चुकचुक आवाज करत फिरत होत्या. ते ज्या खोलीत झोपले होते ती एक बेडरूम सारखी खोली होती. तिला एकूण 2 खिडक्या आणि एक दरवाजा होता. त्यातील एक खिडकी घराच्या बाहेरच्या बाजूला उघडत होती, तर उरलेली दुसरी खिडकी ही घरात आतीलच भागात हॉलच्या दिशेने उघडत होती. संध्याचं लक्ष सहजच त्या खिडकीच्या दिशेने गेलं. तिने तिथे जे काही पाहिलं ते पाहून तिची बोबडीच वळाली. खिडकीत एक बाई उभी होती. म्हणजेच त्या घराच्या उघड्या दारातून एक बाई रात्रीच्या 12 वाजता त्यांच्या राहत्या घरात आली होती. नायिकाचा वाडा. आजीच्या गोष्टी. बागुलबुवा. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.